थंडी सुरू झाली आहे म्हणजेच हेमंत ऋतुचर्याचं पालन करावं लागणार। हेमंत ऋतुचर्या ही मुख्य करून नोव्हेंबर आणि डिसेंबर हा महिना आपण कन्सिडर करतो। हिवाळा तसं नोव्हेंबर ते मिड फेब्रुवारी आपण म्हणत असतो। तर हेमंत ऋतुचर्यामध्ये असं कुठलं आहार आणि विहार केल्याने आपलं स्वास्थ्य टिकून राहील आणि आपण हेमंत ऋतुचर्यामध्ये होणारे आजार टाळू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्व ऋतूंपैकी हेमंत ऋतूत आपलं स्वास्थ्य सर्वात चांगलं असतं। त्याचं कारण असं की वातावरणामध्ये मृदुता, स्निग्धता किंवा शैत्यता वाढलेलं असते। वातावरणामधल्या गारव्यामुळे आपल्या त्वचेच्या रोमकूपांचा संकोच होतो। शरीरगत जी काही उष्णता आहे, उष्मा आहे, त्याचा अवरोध होऊन जठराग्नी प्रदीप्त होते, म्हणजेच पचनशक्ती सुधारते, खाल्लेलं व्यवस्थित पचतं, अंगी लागतं, त्याच्यामुळेच आपली व्याधी क्षमता सुद्धा वाढते। थंडीच्या दिवसात पहिला नियम म्हणजे सकाळी उठल्यावर पोटभर न्याहारी करायची, ब्रेकफास्ट करायचा। कारण इतर ऋतूंमध्ये आपण 2 वेळा 1 वेळा खाल्लं तरीही पुरेसं होतं, कारण पचनशक्ती मंदावलेली असते। हिवाळ्यात मात्र आपण बघतो की दिवस छोटा, रात्र मोठी असते, त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्या भूक लागलेली असते, जठराग्नी चांगली असते, मेटाबॉलिझम वाढलेला असतो आणि आपण तिथे जर व्यवस्थित खाल्लं नाही तर मात्र डेफिशियन्सीज होऊ शकतात। शरीरातल्या महत्त्वाचे जे काही घटक आहेत, पोषक तत्व आहेत, त्यांची कमतरता आपल्याला भासू शकते। तर न्याहारीसाठी तुम्ही मधुर रसात्मक म्हणजे चवीने गोड, गुरुगुणात्मक म्हणजे पचायला जड। तर इथे पचायला जड का सांगितलंय, कारण भूक इतकी लागलेली असते आणि सारखी भूक लागत असते थंडीमध्ये। तर सारखी भूक लागू नाही किंवा अशा गोष्टी जर आपण खाल्ल्या की जे पचायला वेळ लावतात तर आपलं ओव्हर इटिंग होणार नाही, म्हणून थोड्या प्रमाणात का होईना आपण पचायला जड असे पदार्थ ह्या ऋतूत खाल्ले तर ते इझिली पचतात, म्हणून चालतात। त्यानंतर स्निग्ध पदार्थ म्हणजे तुपाचा किंवा दूध आणि दुग्धजन्य इतर पदार्थ जे आहेत, पनीर आहेत, वेगवेगळ्या खिरी आहेत, ते आपण इथे सेफली खाऊ शकतो। तर सकाळी तुम्ही ड्रायफ्रूटचा लाडू घेऊ शकता, जे इतर ऋतूमध्ये सहसा पचत नाही। वेगवेगळ्या भाज्या आहेत, सगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळं ह्या ऋतूत चालतात। चातुर्मासात आपण बघतो की कंदमुळं किंवा पालेभाज्या चालत नाही, पण इथे तुम्ही वेगवेगळे पराठे, त्याच्यासोबत लोणी किंवा तूप हे इझिली खाऊ शकता आणि पचवू शकता। दिवाळीतले जे काही पदार्थ आहेत, जसे वेगवेगळे लाडू, करंजी, चकली, हे तळणीचे पदार्थ आहेत, ते सुद्धा तुम्ही थंडीमध्ये सेफली खाऊ शकता। आता हे पदार्थ पहिले पूर्वी वर्षातनं एकदाच बनवली जायची आणि ते खाल्ल्यावर त्यांचा त्रास व्हायचा नाही, पण आता हे पदार्थ 12ही महिने स्वीटमार्टमध्ये उपलब्ध असतात आणि त्याचा आपण अतिरेक केलाय म्हणून आपल्याला त्रास होतो। खरं तर दोष ह्या पदार्थांचा नाही आहे। तर आपण बघतो की पावसाळ्यात सुद्धा गारवा असतो, थंडगार वातावरण असतं, पण तिथे मात्र हे जे काही तळलेले पदार्थ आहेत किंवा जास्त जड पदार्थ, गोड पदार्थ खाल्ले तर पचत नाही, त्रास होतो। पण तेच आपण थंडीत खाल्ले तर मात्र आपल्याला त्रास होत नाही, फक्त त्याचा अतिरेक होऊ नये। दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे थंडीत रोज व्यायाम करायचा। इतर ऋतूंमध्ये 1-2 दिवस चुकवला तरीही चालतो, पण थंडीत मात्र आवर्जून रोज व्यायाम करायचा, तेही सकाळच्या वेळेला, कारण सन एक्सपोजर होतो, नाहीतर ह्या ऋतूमध्ये व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी होण्याचे चान्सेस जास्त आहेत। त्याचा नियम म्हणजे नियमाने अभ्यंग करणे। त्वचेतली रुक्षता खूप वाढलेली असते, ते कमी करण्यासाठी तुम्ही मोहरीचं किंवा साधं तिळाचं तेल वापरू शकता। बऱ्याच जणांच्या पायाला किंवा अगदी तळ हाताला सुद्धा भेगा पडतात, तर ते कमी करण्यासाठी मी एक मलम कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ बनवलाय, तो नक्की बघा। शेवटचा नियम म्हणजे काही छोट्या छोट्या गोष्टी करून आपण थंडीमध्ये होणारे आजार टाळू शकतो। जसे आठवड्यातनं 2-3 वेळा भाप घेणे, सुंठीने सिद्ध केलेले गरम पाणी पिणे, सुंठ, जायफळ, वेखंड ह्याचा कपाळावर किंवा सांध्यांच्या ठिकाणी लेप करणे, तर ह्याच्याने सर्दी, खोकला किंवा सांध्यांसंबंधी जे काही आजार आहेत ते काही अंशी आपण टाळू शकतो। सांध्यांसाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून आपण पंचकर्ममधले बस्ती चिकित्सा घेऊ शकता। जे स्थानिक बस्ती चिकित्सा आहेत, जसे कटिबस्ती आहे, जानू बस्ती, मन्या बस्ती, तैलधारा, पोटली ह्यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे पंचकर्म चिकित्सा तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने घेऊ शकता। फंगल इन्फेक्शन्स टाळण्यासाठी तुमच्या उठण्यामध्ये म्हणजे मसूर डाळीचं पीठ असेल, ज्वारीचं पीठ, मूग डाळीचं पीठ ह्याच्यामध्ये तुम्ही कडुलिंब चूर्ण, खदीर चूर्ण टाकून उठणं म्हणून वापरू शकता। अगदी थंडीत सुद्धा आईस्क्रीम खाण्याचा आणि कोल्ड्रिंक पिण्याचा ट्रेंड आहे, तर ते स्ट्रिक्टली बंद करा। मुलांना तर अजिबात देऊ नका, कारण हिवाळा संपला म्हणजे हेमंत आणि शिशिर ऋतू संपला की मग वसंत ऋतू येतो आणि हे जे थंडीमध्ये साचलेला कफ आहे तो वसंत ऋतूमध्ये जाऊन वाढतो। त्याच्यामुळे ज्यांना कोणाला
ॲलर्जिक कंडिशन्स आहेत, मग ती सर्दी असू दे किंवा स्किन इन्फेक्शन्स असू दे, ते नक्की तिथे जाऊन वसंत ऋतूमध्ये वाढतात. म्हणून तुम्ही थंडीमध्ये ह्या गोष्टी अवॉइड करायच्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवलेले आवडतील ते सुद्धा कळवा. धन्यवाद. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु.